टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून ओळखला जाणारा खरं तर वावडी महोत्सव हा खरं तर माळशिरस तालुक्यातील नेमगाव येथे भरवला जातोय। आपण बघू शकतो की 8 फुटापासून ते अगदी जवळपास 30 ते 40 फुटापर्यंतच्या वावड्या खरं तर इथं उडवल्या जातात। आपण बघितलं तर सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून खरं तर स्पर्धक करत इथं वावडी उडवण्याकरता आलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं GS फाटा, त्याचबरोबर होय मी हिंदूच आहे अशा आशयाचे खरं तर स्लोगन दिलेल्या वावड्या खरं तर हवेत उडताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत नेमगाव गावामध्ये खरं तर 200 वर्ष जुना असणारा खरं तर हा वावडी महोत्सव आजही खरं तर तितक्याच जोमाने खरं तर हा वावडी उत्सव भरवला जातं। खरं तर मोबाईलच्या जमान्यामध्ये देखील हा वावडी उत्सव आजही टिकून ठेवण्याचं काम ह्या नेमगाव येथील तरुणांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की शेकडोच्या संख्येनं वावड्या खरं तर हवेमध्ये उंचावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या वावडीचं जर वैशिष्ट्य बघितलं तरी वावडी उडवण्याकरता 10 ते 15 जणांचा करता संच लागतो। वावडी ज्या दिशेला जाते, वारं ज्या दिशेने येते त्या दिशेला खरं तर वावडी उभी केली जाते आणि वावडी सोडण्याकरता 5 ते 6 जण असतात। त्याचबरोबर वावडी हवेत उंच उडावी यासाठी 7 ते 8 जण खरं तर दोरी वाढण्याकरता लागत असं असा हा मर्दानी खेळ खरं तर आजही तितक्या जोमाने खरं तर नेमगाव मध्ये खेळला जात असल्याला आपल्याला पाहायला मिळतं। नागपंचमीच्या खरं तर 4थ्या 5व्या दिवशी खरं तर हा खेळ खेळला जातो आणि जवळपास 7 ते 8 जिल्ह्यातून खरं तर प्रेक्षक देखील इथं पाहायला आलेले आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत। एकंदरीत ह्या वावडी महोत्सवाला तर मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। निमगावहून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लगेकर, TV9 मराठी। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगाव या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीपासून वावडी महोत्सव आयोजित केला जातो। माझ्या मगराच्या निमगावला कुस्तीचं वैभव आहे। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये निमगावचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। कृषीभूषण पुरस्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार असतील दिले जातात। याच निमगावमध्ये वावडी महोत्सव आम्ही गेल्या 6 वर्षापासून आयोजित करतोय। हा वावडी महोत्सव रोडावर चालला होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समिती तयार केली। त्या माध्यमातून आम्ही हा वावडी महोत्सव गेल्या 6 वर्षापासून भरवतोय। या वावडी महोत्सवामध्ये सोलापूर जिल्हा असेल, शेजारचा पुणे जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या जिल्ह्यातील जवळपास 125 ते 140 स्पर्धक यामध्ये सहभागी होतात। 5 फुटांपासून 30 फुटापर्यंतच्या वावड्या उडवल्या जातात। या वावड्यावर ज्वलंत प्रश्न मांडले जातात। जसे की एकच उदाहरण मी देऊ शकतो की कोल्हापूर मधलं महादेव हत्तीन जी गुजरातला रवाना करण्यात आली त्याचा देखील आपण मेसेज या ठिकाणी पाहिलाय। तरुण व्यसनाच्या आहारी चाललेत, सोशल मीडियाच्या आहारी चाललेत, त्यापासून बाजूला करून आज माझ्या पाठीमागे 4 ते 5 हजार तरुण आपण मैदानावर खेळताना पाहतात। या वावडी महोत्सवासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय लोक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, वेगवेगळे लोक यामध्ये सहभागी होतात। मोकळ्या मनानं मैदानावर आनंद घेतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।